हॅलो, गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू द चॅनल. आणि तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे पुन्हा एकदा. आणि आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदी जाऊ देत. तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत आणि देव सदैव तुमच्या पाठीशी असू देत चांगल्या वाईट परिस्थितीमध्ये. सो आजची ब्रेकफास्ट रेसिपी आहे. आज संडे मॉर्निंग. सो आजची ब्रेकफास्ट रेसिपी आहे पोहे. मस्त कांदा आणि बटाटे घालून पोहे बनवूया म्हटलं. सो तुम्ही बघू शकता मी पोहे छान धुवून घेतलेले आहेत 3-4 पाण्याने आणि त्याच्यामध्ये थोडं हळद आणि मीठ मिक्स करून घेतलेलं आहे, अगदी किंचित. सो ते थोडं व्यवस्थित लागलं जातं ओल्या ह्याच्यामध्ये. आणि आता तेल गरम करायला ठेवलं आहे एका कढईमध्ये आणि त्याच्यामध्ये मी शेंगदाणे परतवून घेते. आता छान शेंगदाणे परतवून घ्यायचे ह्याच्यामध्ये, त्याचा कलर चेंज होईपर्यंत. आणि छान परतले गेले ना की ते पोह्यामध्ये पण छान खमंग लागतात. आणि ना खूप दिवस झालं मला पोहे खायची इच्छा होत होती, पण जसं की मी तुम्हाला नेहमी सांगते, मला हायपर ॲसिडिटी आहे. सो मला पोहे, साबुदाणा ह्याने खूप त्रास होतो. हिरवी मिरची पण मी खात नाही. सो 2-1 महिने झाले असतील मी नाही खाल्ले पोहे. आणि कधी कधी कॅन्टीनमध्ये मी माझ्या मैत्रिणींसोबत गेले तर मस्त छान सुगंध पसरलेला असतो पोह्यांचा. सो खूप दिवस झालं मला इच्छा होत होती, बट नाही खात मी. शक्यतोवर बाहेर खात नाही. आणि म्हटलं चला आज इच्छा आहे तर आपण घरीच बनवूया आणि बाकी सगळे पण खाऊ शकते. कधी जर मम्मीला इच्छा झाली तर ती मग लाल तिखटाचे पण पोहे बनवते. फक्त जिरं, हळद, मीठ आणि लाल तिखट एवढं घालून पोहे बनवते. त्याने थोडंसं कमी, म्हणजे एवढं जळजळ नाही होत. जर कोणाला त्रास होत असेल ॲसिडिटीचा आणि तुम्हाला कधी पोहे खायचे असतील तर तुम्ही ते लाल तिखटाचे बनवून खाऊ शकता. पोह्याने त्रास तुम्हाला होणारच आहे. ते थोडे ॲसिडिकच असतात, बट स्टील समहाऊ जर कधी खायचे असेल आणि कमी त्रास होणार असेल तर तुम्ही असं ट्राय करून बघू शकता. सो आता मी बटाट्याचे काप घालून घेतलेत आणि हे पण आता छान परतवून घ्यायचे तेलावर. आणि तुमच्याकडे कसा आहे पाऊस मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आमच्या इथे इतका पाऊस पडतो आहे, रात्रभर पाऊस आहे आणि आत्ता पण पाऊस आहे. चांगला आहे ॲक्च्युली शेतकऱ्यांसाठी. आणि प्लीज तुमची काळजी घ्या. आत्ता सध्या पाऊस आहे त्याच्यामुळे डास पण होतात. आणि इथं तर डेंग्यू आणि अजून एक काहीतरी, मला वाटतं मी रात्रीच न्यूजमध्ये बघत होते की अजून पण कसला तरी लहान मुलांना आजार होतो आहे, ताप येतो आहे आणि तो म्हणजे मेंदूपर्यंत चढतो आहे आणि त्याच्यात दगावण्याची पण शक्यता आहे. सो खूप काळजी घ्या. शक्यतोवर घरचं हेल्दी खा. बाहेर थोडे दिवस फिरायला जाणं किंवा बाहेर खाणं थोडंसं टाळा, आपल्या आरोग्यासाठी जे चांगलं आहे. आणि तुम्ही बघितलं की ह्यावेळेस खूप ॲक्सिडेंट्स होत आहेत आणि पर्यटन स्थळं पण आय थिंक मला वाटतं बंद केली आहेत. आय थिंक धबधबे वगैरे बंद केलेले आहेत. बाकी तुम्ही असं बघण्यासाठी म्हणून जाऊ शकता, पण मला असं वाटतं की स्वतःची सेफ्टी सगळ्यात इम्पॉर्टंट असते. कारण आपण आपल्या फॅमिलीसाठी, आपल्यासाठी आपली फॅमिली आणि फॅमिलीसाठी आपण खूप खूप महत्त्वाचे असतो. त्याच्यामुळे ठीक आहे कधीतरी बाहेर जाऊ शकतो, पण आपली आणि आपल्या
आवडत्या लोकांची नक्की काळजी घ्यायला पाहिजे, आपल्या फॅमिलीची, असं मला वाटतं. सो प्लीज काळजी घ्या स्वतःची आणि आपल्या फॅमिलीची पण. सो आता तुम्ही बघू शकता बटाट्याचे जे काप आहेत त्यांचा पण कलर चेंज होतो आहे. आणि आता आपण हे पोह्यांवर काढून घेऊया आणि आता आपण फोडणीची तयारी करूया. सो तेल गरम आहे, त्याच्यामध्ये आता मोहरी घालून घेऊया. म्हणजे ती तडतडली की आपण त्याच्यामध्ये जिरं घालू शकतो. खूप जण पोहे बनवतात, प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते. मी ज्या पद्धतीने बनवते आहे त्या पद्धतीने मी तुमच्यासोबत शेअर करते आहे. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्ही बघू शकता आता मी मिरच्या घातलेल्या आहेत. माझं असं ऑब्झर्वेशन आहे की आधी कांदा परतला ना तुम्ही आणि नंतर मिरच्या टाकल्या त्यात, तर मला असं वाटतं त्या व्यवस्थित होत नाहीत. त्याच्यामुळे मी मिरच्या आधी तेलात घातल्या होत्या आणि त्या थोड्याशा परतल्या, त्याच्यानंतर मी कांदा मिक्स करून घेतलेला आहे. प्रत्येकाचं वेगवेगळी पद्धत असू शकते, पण आपण जसं गृहिणी खूप गोष्टी ट्राय करून बघत असतो, तर नक्की ह्या पद्धतीने पण तुम्ही ट्राय करून बघा. आणि आता ह्याच्यामध्ये शेंगदाणे आणि बटाट्याचे काप मिक्स करून पोहे रेडी झालेले आहेत. आणि तुम्ही बघू शकता खूप छान दिसत आहेत. आणि मी पोह्यांवर दही घालून खाते. आय थिंक ती पण क्लिप ह्याच्यामध्ये ॲड झाली नाही आहे. सो मस्त खा आणि स्वस्त राहा.